प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. नारदानं जयंताला पाहिलं. नारद संत आहेत महाराज. संतांच्या अंतकरणात ते असते. जे का रंजले गांजले त्यासी महे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सांगितलं जयंता, तुला जर तुझा प्राण वाचवायचा असेल, ज्या प्रभू रामचंद्राचा गुन्हा केलास, ज्या सीतामायाच्या पायावर चोंच मारली, ज्याचा गुन्हा केला त्याला शरण जावं लागेल. आणि तो परमात्मा असा आहे म्हणे, त्याला एकदा शरण गेलं की शरण गेलेला परमात्मा कधीच मारत नाही. जाय तू इकडे तिकडे हिंडू नको म्हणे, तुला कोणी वाचवणार नाही. नारदासारख्या संतांचा सल्ला त्या जयंताला पटला. त्या कावळ्याच्या रूपातला जयंत पुन्हा प्रभू रामचंद्राकडे आला आणि प्रभू रामचंद्राला विनंती करू लागला, प्रभू तुम्हाला माझी विनंती आहे, प्रार्थना आहे, एकदा मला या दुःखातून वेगळं करा, एकदा करा. मी शरण आलो प्रभू, शरण आलो तुझं भगवंता, एकदा वाचवा. त्याच्या अंतकरणातला भाव झाला, त्याचा अहंकार निघून गेला. त्याची अशा प्रकारची दाशत्ववृत्ती पाहिली आणि रामानं सांगितलं, जयंता एक माझा नियम आहे म्हणे, मी राम अवतार घेतल्यानंतर 3 वचन पाळतो. 1 बाणी, 1 पत्नी आणि 1 वचन. मी सोडलेला बाण काम केल्याशिवाय परत जात नाही. पण तू मला शरण आलास. प्रभू रामचंद्र म्हणतात, जयंता तू मला शरण आलास आणि शरण आलेल्याचं रक्षण करायचं असतं, त्याला मारायचं नसतं. तुझा प्राण वाचवतो म्हणे, पण माझा बाण काम केल्याशिवाय परत जात नाही. मग भगवंताने त्याचा प्राण वाचवण्याकरता त्या कावळ्याचा एक डोळा फोडला. त्या बाणानं काय फोडला? डोळा फोडला आणि तेवढ्यावर अशा प्रकारचं त्याला प्राण वाचवला. तेव्हापासून कावळ्याला दिसायला 2 डोळे आहेत, असायला एकच आहे. मग शास्त्रकार सांगतात, विद्यार्थी असते या मुली आहेत ना, विद्यार्थी असत का नाही, विद्यार्थ्यांनी जर यशस्वी व्हायचं असेल तर विद्यार्थ्याची शास्त्रात 5 लक्षणं सांगितली. किती? 5. काकचेष्टा, बकध्यानम, स्वान निद्रा, तथैवच अल्प आहारी गृहत्यागी विद्यार्थी 5 लक्षणम. पहिलं लक्षण आहे काकचेष्टा. हो, कावळ्याला किती डोळे आहेत आता सांगितलं मी? किती आहे? एक गेला, ते कायमचाच गेला महाराज. त्रेतायुगापासून कावळ्याचा 1 डोळा गेला. प्रत्येक कावळा आंधळाच जन्माला येतो, म्हणजे एकच डोळे, एकाक्षी त्याला म्हणतात. ते कावळा काय करतो? अशा प्रकारचं महाराज डोळा एकच आहे, पण एका डोळ्यानं दोन्ही डोळ्याचा 1 डोळा करून कावळा जिथं जखम झाली ज्या म्हशीला ज्या गाईला बराबर तिथं चोच मारतो. नाही का बाबा? म्हणजे गावावर मारतो की नाही? काही काही माणसाला सवय असते महाराज, बराबर जखमीवर मीठ सोडायचं, जखमीवर काटू घालायचं. ते बराबर तिथंच अशा दोन्ही डोळ्याचा 1 डोळा करून ते काम करतो. काकचेष्टा, बकध्यानम. बगळा काय करतो? नदीत जातो, पाण्यात जातो आणि पाण्यात जाऊन काय करतो? बगळा पायाला पाय जोडून उभा राहतो आणि डोळे बंद करतो. खालच्या पाण्यातल्या माशाला वाटतं हे बगळा साधूच झाला, हे संतच झाला, हे महात्मा झाला, म्हणून ते काय करतात? त्या माशा याच्या पायाला स्पर्श करण्याकरता, याचं दर्शन घेण्याकरता येतात. माशा आल्यावर पटकन डोळे उघडतो आणि चटकन गिळून घेतो. कोण? बगळा. तसं विद्यार्थ्यांनी करावं महाराज. काय करावं? विद्यार्थ्यांनी बगळ्यासारखं ध्यान असावं. गुरुनं अभ्यास सांगितला, अभ्यास करायचं म्हणलं की चटकन किती झोप असते तरी आवाज दिल्याबरोबर बंडू उठ रे, उठ म्हणल्याबरोबर बंडून उठावं, डोळे चोळत उठावं, पटकन बसावं आणि अभ्यास करावा. जसं ते बगळा मासे आल्याबरोबर गिळून घेतो तसं विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. स्वान निद्रा. कुत्र्याची झोप किती मोठी असते महाराज. एकदा कुत्र झोपलं की महिना उठत नाही, बरोबर आहे? तसं नाही.
किती झोपत कुत्र राहू द्या, किती वाजता दगड मारा, रात्री कुत्र्याला मारा, नुसता दगडाचा आवाज ऐकला त्याच्या कानावर ताडकन उठतं, आहे की नाही? तसं आवाज दिल्याबरोबर विद्यार्थ्यांना उठावं आणि अभ्यास करावा. स्वानिद्रात दैवचं अल्प आहारी विद्यार्थ्यांनी जेवण कमी करावं. किती कमी करावं? जांभाळे येणार नाही भूक लागली म्हणून, आणि जास्त जेवणानंतर झोप येणार नाही असं मध्यम जेवण करावं. अल्प आहारी, गृहत्यागी आणि घराचा त्याग करावा. माय बाप, ठीक आहे ना? कोणीही मनुष्य घरी राहून श्रीमंत होत नाही, कोणीही मनुष्य घरी राहून महात्मा होत नाही. घर सोडावं लागतं. ही 5 ज्याच्याकडे लक्षणं आहेत तो त्याला विद्यार्थी म्हणतात. विद्यार्थी पंचलक्षणम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. जे त्याला प्रभूने वाचवलं आणि तेव्हापासून कवळ्याला एकच डोळ आहे. आता प्रभूनं सांगितलं सीता, आता आपल्याला नाटकाला सुरुवात करायची. काय करायचे? नाटकाला सुरुवात करायची. म्हणून काय केलं? लक्ष्मणजीनं सुंदर वनातले फुलं आणले. पारा अनेक वनातल्या अनेक फुलं एकत्र करून जी माळ तयार केली जाते त्या माळीला म्हणतात वनमाला. काय म्हणतात? अनेक फुलं तोडून आणून एकत्रित एका माळेत ओले की त्याची वनमाला तयार होती. ही वनमाला पांडुरंगाच्या गळ्यात नेहमी आहे माझं, आहे का नाही? राई रखमाबाई राणी सकळा, वाळी तो राजा विठोबा सावळा. वनमाला भगवंताच्या गळ्यामध्ये आहे. सीतामायानं प्रभू रामचंद्राच्या गळ्यात वनमाला घातली, प्रभूनं सीतेच्या गळ्यात घातली आणि नाटकाला सुरुवात झाली. सगळं सीते, आता तुझं असली रूप आगरीमध्ये समाविष्ट कर आणि नकली रूपाने या ठिकाणी थांब. सांगितलं. ठीक आहे म्हणजे प्रभू. कधी सुरुवात करायची? भगवंताने सांगितलं, सांगतोय. ज्यावेळेस तुला सांगलं त्यावेळेस असली रूप सोडायचं, नकलीमध्ये राहायचं. तिथून अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र पुढे आले महाराज. त्या आश्रमात कोणत्या सांगू का? जी स्त्री गंगेवर गेल्यानंतर गंगेचं स्नान केलं की आपल्या पदरामध्ये कळशीभर पाणी मालकाच्या पूजेला आणायची, तिच्या आश्रमात. कळाली का ती बाई? ती स्त्री कळाली का? तुमच्या मागच आहे, इथं नाही, तिकडे सांग. ती पतिव्रता होती महाराज. तिचं नाव होतं अनसुया, अत्र ऋषीची पत्नी. बरं का? तिचं नाव काय होतं? अनसुया. आता या दोघांच्या पोटी प्रभू दत्त प्रभूंनी जन्म का घेतला त्याचं कारण आहे महाराज. अ म्हणजे नाही आणि त्रि म्हणजे 3. सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. हे 3ही गुण ज्याच्याकडे अ म्हणजे नाही, 3 म्हणजे 3, हे 3ही गुण ज्याच्याकडे नाही, जो 3 गुणाच्या पलीकडे गेला त्याचं नाव अत्री. सांगतो तुम्हाला. एका माणसानं सोन्याची बेडी तयार केली, एक चांदीची केली आणि एक लोखंडाची केली. मला सांगा या 3 बेडीपैकी कोणती बेडी चांगली? सोन्याची चांगली, चांदीची चांगली का लोखंडाची चांगली? कोणती चांगली? बोला की. काही माणसं म्हणतील महाराज आम्ही काही थोडी आडे नेऊ का? आम्हाला कळलं का सोन्याची चांगली नाही का? 1.5 लाख रुपयावर गेलं की बेड. ठीक आहे, तुम्हाला सोन्याची आवडते का? मी तामशाच्या पोलिसांना फोन करतो, साहेब अमक्या माणसाला हातकडी घालायचे, सोन्याची हातकडी घेऊन या. घालतं घेतात. बेडी कोणती असल्या बांधायला कारणच आहे मला. सोन्याची बेडी बांधणारच आहे, चांदीची बांधणारच आहे आणि लोखंडाची बांधणार आहे, ठीक आहे. तसं 3ही गुण बांधायला कारण आहे. बरीच माणसं म्हणतात सत्वगुण. सत्वगुण कशाला? ते बांधतं. रजगुणही माणसाला बांधतं आणि तमगुण. फक्त फरक एवढाच आहे, तमोगुणापेक्षा रजगुण चांगला आणि रजगुणापेक्षा सत्वगुण चांगला. पण तिथंच राहिलं तर पुढे जाता येत नाही, भगवंताची प्राप्ती होत नाही. 3 गुणाच्या पलीकडे गेलेला बाप अत्री. अनसूया, अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वेष. जिच्या अंतकरणामध्ये द्वेष किंचित सुद्धा सापडत नाही, ते द्वेषाच्या पलीकडे गेली
तिचं नाव आहे अशा प्रकारची अनसूया, म्हणजे द्वेषाच्या पलीकडे गेलेली आई आणि तिन्ही गुणाच्या पलीकडे गेलेला बाप, या दोघांच्या पोटी जन्म घेतो तो दत्तप्रभू. प्रभू रामचंद्र भगवान की जय, हनुमान हनुमान की जय. आता आनंद संप्रदायाच्या मुख्य 3 शाखा आहेत. मला सांगतो आता आठवलं किती शाखा आहेत तुम्हाला माहिती असं म्हणून सांगतो. मला काय आनंद संप्रदायाच्या मुख्य 3 शाखा आहेत. पहिली शाखा आहे प्रथिनी, लक्षात ठेवा. दुसरी आहे मध्यनी आणि तिसरी आहे काथिनी. प्रथिनी नावाची शाखा आपल्या जवळ आली महाराज, फक्त तिची किंमत नाही आपल्याला, बरं काय. हातगावच्या जवळ असणारा जो गड आहे, कोणता गड आहे हातगावच्या जवळ? हा, दत्त बरडी. त्या दत्त बरडीवर एका महात्म्याने प्रथिनी नावाची आनंद संप्रदायाची शाखा आणलेली आहे. ती पहिली आणि मुख्य शाखा आहे. म्हणून आताही पहा, पहिला दत्त जन्म दत्त बर्डीवर होतो आणि नंतर माहूर होतो. म्हणजे मोठं घर आहे. प्रथिनी नावाची शाखा लक्षात ठेवा. दुसरी शाखा आहे मध्यनी. हे सदानंद नावाच्या शिष्यानं आणली महाराज बसव कल्याण. कुठे आहे बसव कल्याण? कर्नाटक प्रांतामध्ये बसव कल्याण नावाचं गाव आहे. तिथून अशा प्रकारची ती शाखा आली आणि ती शाखा ती आपल्या जवळचे आपण भाग्यवान आहोत महाराज. ती शाखा कृष्णाजी बापू पारडकरानं दर्याबाई नावाच्या उमरीमध्ये आणली आहे ना. दर्याबाई उमरी तर कोणती शाखा? मध्यनी नावाची. प्रथिनी नावाची शाखा दत्तबर्डीवर, मध्यनी नावाची शाखा तुमच्या जवळ उमरीला दर्याबाई कृष्णाजी बापू पारडकरानं आणली. कुठून? कर्नाटकातून इथं महाराष्ट्रात आणली. आणि तिसरी अशा प्रकारची शाखा आहे महाराज काथिनी. त्या हरिपाद नावाच्या शिष्यानं आणली. ते बडोदा गुजरात प्रांतामध्ये. ह्या 3 शाखा अशा प्रकारच्या आनंद संप्रदायाचे आहेत. ज्यावेळेस परमार्थ लोप पावला होता, जसं आमचे संत म्हणतात, हे परमार्थाचं ज्ञान लोप पावलं होतं म्हणून ज्ञानोबारायचा काय लोपले ज्ञान जगे हिताने नांदी कोणी. ओ आरती ज्ञान राजा महाकैवाल तेजा शिवती साधू संत मनवेदी नामाचा. प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. हे ज्ञान लोप पावलं होतं. त्या लोपलेल्या ज्ञानाला वर काढण्याकरता, प्रज्वलित करण्याकरता पंढरपूरच्या पांडुरंगाने ज्ञानोबारायचा अवतार घेतला. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने. अवतार पांडुरंगाचाच आहे, फक्त नाव ज्ञानेश्वर महाराज ठेवले. तसे हे लोपलेलं आनंद संप्रदायाचं ज्ञान परत आणण्याकरता एका महात्म्याने प्रयत्न केला. पहिल्यांदा दत्तबडी नावाच्या क्षेत्रावर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ब्रह्मा विष्णू आदि महेश्वर सामोरी बैसले सद्गुरु दिसले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा दत्तगुरुचे नाम स्मरा. दिगंबरा दत्तगुरुचे नाम. दिगंबरा दिगंबरा दत्तगुरुचे नाम स्मरा. दिगंबरा दत्तगुरुचे नाम स्मरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ओ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 देवदत्त 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय दत्तात्रेय महाराज की जय श्री अनुसुया की जय अनंत चिंतन से गुरुदेव दत्त काय सांगलो तुला मी त्या ठिकाणी दत्त प्रभू अवतार घेतात. आता हे तुमचं तामसा नावाचं गाव आहे. याला तामसा नाव का पडलं? उगच पडलं नाही. आता तुमचं गाव शिवपुरी आहे, तुमच्या गावाला शिवपुरी नाव का पडलं? पुरी म्हणजे श्रेष्ठ ठिकाण. बरं काय, पुरी म्हणजे काय? श्रेष्ठ ठिकाण. जगात एकच पुरी आहे, अशा 7 मोक्षपुरी आहेत, पण सगळ्यात श्रेष्ठ एक पुरी आहे, तिचं नाव आहे जगन्नाथपुरी. 7 पुरी आहेत महाराज. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायिका. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची आणि अवंतिका 7 मोक्षपुरी आहेत. भगवान शिवशंभूचं अतिशय जाज्वल्य पवित्र आणि स्वयंभू अधिष्ठान ज्या ठिकाणी असतं त्या गावाला पुरी असं नाव पडतं. खूप मोठं जाज्वल्य देवस्थान आहे महाराज. आपल्याला किंमत नाही त्याची. या देवस्थानाचं दर्शन घेण्याकरता परराज्यातून लोक येतात. इतकं श्रेष्ठ कोंडलिंगेश्वर देवस्थान आहे महाराज. आपल्याला त्याची किंमत नाही. त्या कोंडलिंग भगवंताचं वास्तव्य या ठिकाणी शिवाचं झालं म्हणून तुमच्या गावाला नाव शिवपुरी पडलं. तसं तामशाला का पडलं? तामशाला तमसा नावाची नदी आहे. कोणती? आपण सांगितले होतं प्रभू रामचंद्राचा पहिला मुक्काम कुठं झाला? ती इकडं नाही, ती तिकडं आहे, अयोध्येकडं. पण इथली आपली वेगळी, ती वेगळी. तमसा नावाच्या नदीच्या तीरावर बसलेलं गाव म्हणून त्याचं नाव तामसा. आता इथं 3 नद्याचा संगम आहे महाराज. भद्रा, मांडवी आणि तमसा. भद्रा नावाची नदी चिकाळा गाव कुठं आहे का? नाही का? कुठं इथं आहे का? त्या चिकाळ्यावर भद्रा नावाची नदी आहे. कोणती? भद्रा. आणि कोणतं सांडवा, मांडवा, लोह्याच्या डोळ्यावरती सांडवा, मांडवा. तिथून ते मांडवा नावाची नदी आली आणि तामशाची तमसा नदी. बरं काय, भद्रा, मांडवा आणि तमसा या 3 नद्याचा संगम इथं आहे. म्हणजे आपलं शिवपुरी गाव काय आहे? त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. ओ देवीचे उत्तम, देवीचे उत्तम. शंकराचार्य वंदे ता, शंकराचार्य वंदिता. चलती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर, चलती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर. प्रभु रामचंद्र भगवान की जय, हनुमान की जय. आपलंही शिवपुरी गाव त्रिवेणी संगमावरच आहे. म्हणून आपण त्रिवेणी संगम, बरं काय, अलाहाबाद अर्थात प्रयागराजला नाही गेलं तरी
आपल्या नदीच्या संगमावर स्नान केलं तरी तिथं त्रिवेणी संगमावर केल्याचं पुण्य प्राप्त होतं. इतके तुम्ही भाग्यवान आहात, इतके भाग्यवान. पण फक्त कळत नाही, आणि कळलं तरी वळत नाही म्हणून आपल्याला मिळत नाही, बाकी काहीच नाही. जसे आनंद संप्रदायाचे 3 अशा प्रकारच्या शाखा पडल्या, तशा वारकरी संप्रदायाच्या 3 शाखा आहेत महाराज. स्वरूप संप्रदाय, प्रकाश संप्रदाय आणि चैतन्य संप्रदाय. याला शास्त्रीय भाषेत स्वरूप वेल, प्रकाश वेल आणि चैतन्य वेल म्हणतात. ते स्वरूप नावाचा संप्रदाय माऊली ज्ञानोबा आणि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, तिथून स्वरूप संप्रदायाला सुरुवात झाली. आणि प्रकाश संप्रदाय महाराज जनार्दन स्वामींनी पासून एकनाथ महाराजापर्यंत असणारा आलेला जो संप्रदाय, तो अशा प्रकारचा प्रकाश संप्रदाय. आणि चैतन्य नावाचा संप्रदाय बाबाजी चैतन्य, तो सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. तुकोबाऱ्यांना बाबाजी चैतन्याने जो अनुग्रह दिला, जो संप्रदाय सांगितला, तो चैतन्य नावाचा संप्रदाय. अशी ही संप्रदायाची परंपरा आली. आपण खूप भाग्यवान आहे महाराज. काय योग साधना जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे विचारा, बदनाची लागला रे विचारा, बदनाची लागला रे विचारा, बदनाची लागला रे. अंतरी देव भजावा भजावा, अंतरी देव भजावा, धर्महास्या तुला कोणी तुला लाविला, वेद देव पावला रे विचारा, बदनाची लागला रे विचारा, बदनाची लागला रे विचारा, बदनाची लागला रे लागला रे लागला रे. प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. आपण भाग्यवान माय बाप. मी काय सांग लागलो, सीतामाया प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी कोणी आश्रमात आले, अनसुया मातेच्या. अनुसया असं नाव नाही महाराज, आपण काय केलं त्याचा अपभ्रंश केलं. नाव आहे अनसुया. आता बरेच असे अपभ्रंश झाले शब्द आहेत महाराज. आपण रोज ज्याच्यात भाजी करतो त्याला काय म्हणतो आपण, पातेल असते काय म्हणतो, हा काय म्हणतो, तुम्ही करत ना का भाजी, काय म्हणता भगोन म्हणतात, काय म्हणतात भगोन. त्याचं नाव भगोन नाही, त्याचं नाव बहुगुण. त्याच्यात खिचडी करता येते, त्याच्यात पुऱ्या तळता येतात, त्याच्यात शेवया करता येतात, त्याच्यात बेसन करता येतं, त्याच्यात शिरा करता येतो, त्याच्यात आमटी करता येतं, त्याच्यात पुरण शिजवता येतं, आहे की नाही. बहुगुण नाव काय त्याचं, आपण त्याचं भगोनच केलं. असे बरेच शब्द आहेत महाराज. आता आपल्याला सांगायला वेळ नाही, 8 दिवसात सांगणं होत नाही, अवघड आहे. अशी बरेच शब्द आहेत. तसं अनुसया नाव नाही, अनसुया आहे. अनसुया नुवर नवर उकार नाही, सवर उकार आहे. अनसुया आश्रमात आले आणि अनसुया मातेनं
प्रभू रामचंद्र सीतामाया लक्ष्मींचे स्वागत केलं. आता ऋषीनं बसवले, गप्पा गोष्टी झाल्या, कंदमुळ फळं खाल्ली आणि मग अनसूया मातेनं सीतामायाला एक वस्त्र दिलं. माणस पतिव्रतेचं तिला वस्त्र म्हणतात. ते वस्त्र असं दिलं की 14 वर्षे वस्त्र मळणार नाही. याचा अर्थ त्याला धुवायचं काम नाही. आणि 14 वर्ष वस्त्र ते फाटणार नाही, मळणारही नाही, फाटणारही नाही, असं वस्त्र दिलं. आणि अनसूया मातेनं सीता मातेला पतिव्रतेचे 4 प्रकार सांगितले. संतान पुढे जातो. पहिली पतिव्रता आहे उत्तम, दुसरी आहे मध्यम, तिसरी आहे कनिष्ठ आणि चौथी पतिव्रता अशा प्रकारची आहे महाराज, सामान्य. उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि सामान्य 4 प्रकार. उत्तम पतिव्रता कोणाला म्हणतात? जिच्या स्वप्नातही परपुरुष येत नाही. जागृती सोडून द्या, स्वप्नातही परपुरुष येत नाही. आणि जी स्वतःच्या मालकाचं दर्शन घेतल्याशिवाय देवाचंही जे दर्शन घेत नाही तिला उत्तम पतिव्रता म्हणतात. ती स्वतःच्या मालकाचं दर्शन घेतल्याशिवाय जगातल्या कोणत्याच देवाचं दर्शन घेत नाही. कारण तिचा पती तिचा देव. तुकोबारा म्हणतात पतिव्रतेचा पहिला देव असणारा आपला पती आहे. पती विचार चांगला असलं तर तेच गटांगळ्या खात्यात ही काय करेल, आहे की नाही? म्हणून अशा प्रकारचं उत्तम पतिव्रता तिला म्हणतात. मध्यम नावाची पतिव्रता परपुरुषाकडे पाहत असताना म्हातारे वयाचे असले तर हे माझ्या वडिलाचे वयाचे आहेत, हे माझ्या भावाचे आहेत, हे माझ्या मुलाच्या वयाचे आहेत, अशा प्रकारे पाहत असते तिला अशा प्रकारची मध्यम पतिव्रता म्हणतात. आणि कनिष्ठ पतिव्रता, त्याची पतिव्रता राहण्याची इच्छा नसते पण तरीही ती राहते, तिला मध्यम पतिव्रता म्हणतात. कनिष्ठ पतिव्रता म्हणतात. आणि मध्यम तिला म्हणतात घरच्या लोकांचा दबाव आणि विषयाचा अभाव असल्यामुळे ती बळजबरी राहते, तिला अशा प्रकारची महाराज सामान्य पतिव्रता म्हणतात. पतिव्रतेचा धर्म सांगितलं सीते स्वतःच्या मालकाला सोडून इतरांकडे अशा प्रकारचं बघायचं नाही, पतिव्रतेचा धर्म आहे. आणि